सर्वच भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी आहे। भारतात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण सापडलाय। संशयित रुग्णावर दिल्लीच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। WHO कडून मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। संशयित रुग्णानं मंकीपॉक्सग्रस्त देशात प्रवास केल्याचीही शक्यता आहे। आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात ग्राफिक्सद्वारे। हा रोग 1958 साली माकडांमध्ये पहिल्यांदा आढळला होता। त्यानंतर 1970 साली पहिल्यांदा रोग मानवांमध्ये आढळला। मंकीपॉक्स व्हायरस हा एमपॉक्स म्हणूनही ओळखला जातो। मंकीपॉक्स या नावाच्या व्हायरसनं मंकीपॉक्सचा व्हायरस संसर्गाने पसरतो। डोकेदुखी, स्नायुदुखी, ताप आणि थकवा ही प्राथमिक लक्षणे दिसतात। हा रोग कांजण्या, गोवर आणि देवीच्या आजारासारखा दिसतो। गर्भधारणेदरम्यान संसर्ग झाल्यास बालकामध्ये जन्मजात दोष आढळतो। रोगावरील उपाय हे प्रत्येकाच्या लक्षणांवर अवलंबून असतात। विविध उपचार पद्धती विकसित आणि तपासल्या जात आहेत।